नृसिंह मंदिर एरंडेश्वर याचं हे मुख्य द्वार आणि हे आहे ते मंदिर. सगळे लाकडी खांब आहेत आणि लाकडी जिना आहे. हे वर पण जिना आहे. दार उघडलंय आणि आता नृसिंह भगवान यांचं आपण दर्शन करूयात. एरंडेश्वर सीतारामजी खरवडे. हां, वैद्यनाथ सीतारामजी खरवडे आहेत आणि ह्यांनी हे जे देवस्थान ज्यांनी म्हणजे हे अतिशय पुरातन देवस्थान आहे ते ज्यांनी मातीच्या ढिगाऱ्यातून काढलं त्या ओंकारनाथ बाबांची ह्यांनी सेवा केलेली आहे. आणि ते सांगतात की ते सगळं इथे साप वगैरे होते आणि ते जे देवस्थान म्हणजे गांधील माशाच्या पोळ्या होत्या ते सगळं काढून त्यांनी ते देवस्थान पूर्ण केलेलं आहे, पूर्ण उभं केलं. आणि 42 वर्षांपासून हे जे आहेत ना त्याच्या बरोबर होते. हा 42 वर्षांपासून 90ला त्याची घटना झाली. ही समाधी घेतली. 90ला समाधी घेतली. त्याच्या अगोदर मी त्याची सेवा केली ना 82 पासून तर 90 पर्यंत. बरोबर. हातपाय हे करणं, तेल लावणं पायाला, असं सेवा केली. आणि अजून तुम्ही हे देवस्थान सांभाळता. आणखी सांभाळलं. तिथे पगार नाही काही नाही. बरोबर. म्हणजे फक्त खाय प्यायचं दिली बस. पगार नाही. मोठी गोष्ट आहे हे. साक्षात परमेश्वर आहे ते. पण ते बरेच काही लोक आमच्यासारखे मानतात की परमेश्वरच आहे म्हणून. एरंडेश्वरमध्ये जुनी आणि नवीन, आता नवीन पण वस्ती झाली आहे तर ही एरंडेश्वरमध्ये हे सगळं जुनं आणि नवीन असं बांधकाम आहे. जुनं म्हणजे मराठवाड्यातले जे जुने वाडे होते ना असे दगडी तशा प्रकारचे. आणि ते भरपूर देवस्थान आहेत. आता मी चालले सिद्धेश्वर देवस्थानाला. पायऱ्या चढून थोडंसं उतरायचं आहे खाली आणि त्यानंतर हे सगळे असं हेमाडपंथी आहे. हे इथे शिवपिंड ठेवलेली आहे. म्हणजे तुम्हाला काही पूजा वगैरे इथे करायची असेल तर ते काय. आणि मागे जे आहेत ते त्यांचं दर्शन इथूनच घ्यायचं आहे. हे आजूबाजूचे आधी जुने खांबावर कोरलेलं खूप सुंदर आहे. खूपच मस्त मंदिर आहे एरंडेश्वरमध्ये. झिरो फाटा आहे तिथून 2.5 किलोमीटर आत इथे. आणि काही ना काहीतरी वाहन मिळतं आपल्याला येण्यासाठी. 2 चाकी रिक्षा पण